हाय हॅलो नमस्कार. तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे अनिल माया लेके. तर मी आलेली होती सुट्टीला विजयवाड्याला 2 दिवस. तर गावी जाणार होते, पण असा विषय झाला की कॅन्सल झालं. इच्छा तर होते, कारण खूप वर्ष झाली मी गेले नव्हते. दसऱ्याला म्हणजे आमच्या गावाला यात्रा वगैरे असते, मग जायची इच्छा होती, पण काही कारणामुळे जाऊ शकले नाही. तर चला म्हटलं बहिणीकडे जाऊन एन्जॉय करूया. तर नणंद भाऊजा मिळून म्हटलं चला. तर एक रील पाठवलेली होती, एक रील आलेली होती, म्हणजे पाठवलेली म्हणजे अचानक आलेली होती, काय आमचं कन्फर्म नव्हतं आपलं जाऊया म्हणून. मग बघितल्यावर तर चला म्हटलं आपण लोकेशन बघून जाऊया. अक्का म्हटली जाऊया, तर चला म्हटलं. आणि फायनली त्या लोकेशनवरती आम्ही पोचलो. तर तो होता विजयवाड्याचा उत्सव. तर जाताना वाटलं आहे की नाही नक्की माहीत नाही, कारण कधी कधी रील खरं असू शकते किंवा नसू शकते. तर गेलो तिथं अमरनाथचा म्हणजे काय म्हणतात, अमरनाथ जसं आहे ना तसं एक तशा पद्धतीने पण तिथे मंदिर बनवलेलं होतं. आणि आपल्यासाठी ड्रोन शो पण बघण्यासाठी खूप लोक आलेली होती, आणि ते सुद्धा आमच्यासाठी नवीनच होतं. तर खूप छान वाटलं बघताना. असं वाटत होतं की तिथून माघारी जाऊच नये. तर 11 वाजेपर्यंत शो होता, पण आम्ही काय केलं, घरातून 7:30 म्हणजे आम्हाला इथं पोचोच तर 8 सव्वा 8 झाले असतील. तर थोड्या वेळ आम्ही बघितला शो. आणि तर चला आपला बघतायच तुम्ही आता काय काय आहे तिथं. तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, खूप छान वाटणार आहे तुम्हाला पण, जसं आम्हाला पण छान वाटलेलं आहे बघून. तर बघा ड्रोननं कसं आपल्या दुर्गा माता, तर वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्या नंदी बघू शकताय तुम्ही पण, आणि व्हिडिओ तुम्ही पण एन्जॉय करा. ड्रोन शो पाहण्याच्या अगोदर आम्ही थोडंसं म्हणजे आत येण्यासाठी एंट्री करून झाली. त्यानंतर इतकी गर्दी होती, खूप गर्दी होती. आणि आता आम्ही अमरनाथ बघायला जाणार होतो आतमध्ये. म्हणजे जे डेकोरेशन केलेलं होतं अमरनाथचं ते आत बघायला जाणार होतो. आणि इतकं छान वाटत होतं, तर खूप छान वाटत होतं. कसं काय बनवलं असेल, खूप म्हणजे पहिल्यांदाच बघितलेलं होतं आम्ही. आणि अशी लाईन खूप लागलेली होती, ट्रॅफिक तर एवढं होतं येता येता पण, आणि आतमध्ये पण तेवढीच गर्दी. आणि मग म्हटलं आता हा ड्रोन शो पाहून आता आम्ही अमरनाथ पाहायला जाणार आहे. तर बघू शकता किती गर्दी दिसते. आम्हाला पहिल्यांदा वाटलं की पाळणं वगैरे पण असतील मुलांना बघण्यासाठी, बसण्यासाठी. आणि तसं मुलांसाठी तर खेळण्यासाठी आत काहीच नव्हतं. आणि मुलींना काही म्हणजे मुली काही एन्जॉयच करू शकल्या नाहीत. तेवढं खाल्लं पिल्लं घरी येताना, मग त्यासनी वाटलं मम्मी एन्जॉयच करायला भेटली नाही. पण खूप छान होतं. एवढंच की आम्हाला तेलुगू जास्त म्हणजे क्लिअरिटी म्हणजे एकदम डीपमध्ये आम्हाला समजत नाही आहे, म्हणजे आम्ही इकडं नवीनच ना, आम्ही जास्त बाहेर जात नाही, त्यासाठी आम्हाला एवढं इकडची लँग्वेज येत नाही. येते म्हणजे जवळजवळ 50% येत असेल, 50% तर अजिबात म्हणजे डीप बोलता येत नाही, समजतं बऱ्यापैकी.
अमरनाथ शो बनवलेला होता. तर एका साईडला काय होतं, पाठीमागं डबरं होतं. एक मुलगी काय झालं, चालता चालताच थोडीशी पडली. तर इतका गोंधळ उडाला होता. नंतर मी पण खूप घाबरले. तर म्हटलं मुलींना पहिलं पकडता व्यवस्थित पकडायला पाहिजे, नाही तर करायचं एक आणि व्हायचं एक. आणि तिथून थोडे पुढं आलं का मग हे बघा, खूप छान देवी बसवलेली होती. तर डेकोरेशन इकडं पण खूप छान बसवलेलं, म्हणजे डेकोरेशन वगैरे पण खूप छान बनवलेलं होतं.